बघा लक्षात घ्या, नेटवर्क ऑपरेटर म्हणजे जे वायफायचे सर्व टॉवर्स, मोबाईल सिग्नलचे टॉवर्स त्यांच्या वतीनं मेंटेन केले जातात. चालू झालाय सामना. वडघर संघाकडून पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे. सुरुवात झालेली आहे. कालिका माता स्पोर्ट्स वडघर संघाच्या धावफलकाची. पुन्हा एकदा अल्पेश गायकवाड आम्हाला जॉईन झाले. त्याचा स्कोरर पहिल्याच बॉलवर कल्पेशच्या वतीने चौकार, 4 धावा. आणि सोबतच विनीतजी भगत यांच्या देखील डायलॉगची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे माझ्या सोबतीनं. कल्पेशच्या वतीनं 4 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. शिरोडीकडून प्रथमेश. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, पायांची स्ट्राईड मोठी करून ऑन साइडला टार्गेट करायचं होतं फलंदाजाला, पण बॉल आणि बॅटमध्ये खूप जास्त डिस्टन्स राहिलंय. वाईड बॉलची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. विकी शिलार सरांचा हा इशारा. ऑनफिल्ड अंपायर्स जतीन भुयार सर, विकी शेलार सर, लोखंडे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. जेपी पॅनल. फुल टॉस. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला पहिल्या षटकावर पूर्णपणे डॉमिनन्स फलंदाजांचा पाहायला मिळतोय. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतो. येतोय या डावातला, या षटकातला दुसरा चौकार. दोन चौकार आलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. कल्पेशच्या वतीनं 2 चौकार कालिका माता स्पोर्ट्स वडघर या संघाला मिळालेले आहेत. एका बाजूला करंज माता स्पोर्ट्स शिरवणे संघाकडून पहिला पर्याय प्रथमेशचा वापरलाय आणि तो पर्याय थोडासा महागडा ठरलेला आहे. हा, तपासायचे बॉल पाठवायचा आहे का? अच्छा, तिसरा पंच त्यांना मैदानात पाहिजे. आपण पोचा मैदानात काय पाहिजे का सर? मैदानात पाहिजे का? नाही, तुम्ही जाऊ शकता. नाही नाही नाही. रिप्ले चेक करा जाईल आणि रिप्लेमध्ये आपण तपासूया. ऑनफिल्ड डायरेक्ट देण्याची गरज नाही. तुम्हाला जर वाटला तर तुम्ही रिप्ले सांगा. वाटतोय तुम्हाला? नाही आहे तिकडे लोखंडी सर आहेत. हा, घेऊ शकता, तुम्ही घेऊ शकता. म्हणजे रिप्ले चेक करूनच तो आपण गोलंदाज बाद करणार किंवा त्या गोष्टीची तपासणी करणार आहोत. अंडर 25 आहेत. आता त्यांचं करिअर सुरू झालंय, त्याचमुळे इतकं स्ट्रिक्ट वागून नाही चालणार. तर आपण तपासूया आणि नंतर मग तो निर्णय देऊया. आता तपासायचा आहे का? ओके, चला तपासायचं आहे. फलंदाजाला जाणवलं की गोलंदाजी आक्षेपार्ह आहे. फेअर डिलिव्हरी. चला, गोलंदाज कॉन्फिडंट होता. प्रथमेश. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये कालिका माता स्पोर्ट्स वडघर या संघाची. त्याचं क्रेडिट जाते कल्पेशला. 2 चौकार त्याच्या वतीनं पाहायला मिळाले. तर पहिल्या षटकामध्ये अशीच फलंदाजी अपेक्षित असते कुठल्याही कॅप्टनला. पायाभरणी खूप इम्पॉर्टंट कुठल्याही डावाची. खूप जास्त दूर गेले. शफल होण्याची पण एक मर्यादा असते, पण त्या मर्यादा पलीकडे जर आपण शफल झाला तर आपलं बॉडी वेट ट्रान्सफर हे खूप दूर सरकलं जाते आणि त्याचमुळे आपण चेंडूपासून दूर जाता आणि तेच पाहायला मिळालं. शफल झाले पण सफल नाही झाले. येतोय हा डॉट बॉल जो महत्वाचा होता प्रथमेश या गोलंदाजासाठी. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9. स्टेप आउट झाले आणि कटर्सच्या जाळ्यामध्ये फलंदाज कल्पेश अडकलेले आहेत. गती काढून घेतली गोलंदाज प्रथमेशने. आपली प्रतिभा काय आहे
त्याचं सादरीकरण देत असताना पहिल्या 2 चौकारांनंतर काउंटर अटॅक गोलंदाज प्रथमेशच्या वतीनं समोरील फलंदाजावर केला जातोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट प्रथमेश. फुलटॉस बॉल स्लॉग स्वीप. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. बॉल फॉरवर्ड गॅलेक्सी मारायच्या पार. फलंदाजाचा खेळ चाललाय सुपर हिट आणि धावफलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट सिक्सर. आणि तो भरवसा त्यांनी टिकवलाय सुद्धा. जरी त्यांनी 5 बॉल्स घेतलेत त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे 14 धावांचं. धावफलक 15 वर पोहोचलेला आहे. 5 चेंडूचा 15 बॉल शेवटचा असेल या पहिल्या डावातला. पहिल्या षटकाला कल्पेशने सांभाळलेला आहे आणि आता गोलंदाज प्रथमेशने ती तयारी केली होती विकेटचा शोध घेण्याची. बॉल तर पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला आणि यात बॅट इन्व्हॉल्व होती म्हणून झेलची संधी होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या कालिका माता स्पोर्ट्स वडगर या संघाची झालेली आहे 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 16 धावा, एकही विकेट न गमावता. दादांचा ऑर्केस्ट्रा आहे जो तुम्हाला शनिवारी ऐकायला मिळतोय. उद्या रविवारी लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला पाहायला ऐकायला मिळेल. खूप चांगलं नियोजन या सर्व तरुणांनी केलेले आहे गावदेवी स्पोर्ट्स रांजोळीच्या वतीनं. म्हणजे आयोजन करताना कधी कधी वरिष्ठांचं मार्गदर्शन सुद्धा हवंय आणि तेच मार्गदर्शन जय हरी क्रिकेट संघ रांजोळीच्या सर्व मेंबर्स मिळालेले आहे. सर्व आमच्या रांजोळी ग्रामस्थांच्या वतीनं ते सहकार्य आशीर्वाद या सर्व युवा आयोजकांना मिळालेला आहे. ही स्पर्धा खरं तर माननीय प्रेमनाथजी पाटील, माननीय दयारामजी पाटील, माननीय बिपिनजी पाटील, माननीय तेजजी पाटील आणि माननीय कुमार श्रवणजी पाटील यांच्या स्वप्नातली स्पर्धा आहे. एकूण 34 संघांचा समावेश या स्पर्धेत झालेला आहे. काल 12 पैकी एक संघ पुढे सरकला म्हणजे चौटा हिरवा मानकोळी. आज 12 पैकी कुठला संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय ते आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज हमजाने या षटकाची सुरुवात डॉटने केलेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. एक आयडियल बॉलिंग पाथ कुठल्याही गोलंदाजाकडे असायला हवा, तो देखील आउटसाइड द स्टंप आणि त्याचवर काम चालू आहे हमजाचं. पहिला बॉल डॉट आला जे आवश्यक होतं कारण पहिल्या षटकावर इकॉनॉमी थोडीशी ढासळली होती गोलंदाज प्रथमेशची आणि म्हणूनच आता इकॉनॉमिकल राहायचंच आहे. त्यासाठी पहिलं पाऊल योग्य टाकलेलं आहे गोलंदाज हमजाने. पुढचा बॉल हमजाचा ओव्हर द विकेट. हमजा ऐकलं तर तुम्हाला मग धुरंधर चित्रपटाची आठवण होत असेल आणि वेगवेगळ्या रील्सची आठवण होत असेल. पण खरंच धुरंधर या चित्रपटाने सुद्धा खूप चांगली कमाई केलेली आहे. मानकोळी धुरंधर चित्रपटाची जी शूटिंग आहे ती मानकोली ब्रिजवर सुद्धा झाली आहे. बॉल हवे, संधी आहे फलंदाजाला बाद करण्याची आणि हमजा यांनी मात्र काउंटर अटॅक परफेक्ट केलेला आहे. ज्या फलंदाजाने डोकेदुखी वाढवली होती त्या फलंदाजाला बाद केलंय. कल्पेशचा खेळ संपला. कल्पेश बाद झाला आणि कल्पेशच्या जागेवर आता मैदानात दाखल होत आहेत गौरव 3ऱ्या क्रमांकावर. हमजाने काय खेळ दिलेला आहे. आपल्या संघासाठी काहीही करण्याची तयारी तुमची असायलाच हवी. पहिल्या षटकावर जर आपल्या साथीदारांची कामगिरी थोडीशी ढासळलेली आहे अशा वेळेला आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या संघाचा गमावलेला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि तेच देण्याचं काम या षटकामध्ये हमजाच्या वतीनं झालेलं आहे. त्यांनी आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत. एकंदरीत 2 खर्च केले, 1 धाव मिळवले, 1 विकेट. म्हणजे जी स्थिती चांगली होती वडगर संघाची पहिल्या षटकामध्ये ती स्थिती थोडीशी खराब झाली आहे.
बॅटचं स्विंग फक्त पाहायला मिळालाय, पायांची हालचाल बिलकुल दिसली नाहीये. त्याचमुळे फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण तो प्रयत्न पूर्णत्वास नेता आला आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं आहे असंच ते ड्रिल करून दाखवताना पाहायला मिळाले. पण आता वेळ निघून गेलेली आहे. षटक चांगलं सुरू आहे हमजाचं, ज्यांनी 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त 1 धाव खर्च करताना 1 विकेट मिळवलाय. धावसंख्या कालिका माता स्पोर्ट्स वडगर या संघाची 17. 1 फलंदाज बाद. पुढचा बॉल हमजाचा. ऑफस्टमच्या बाहेर सरकून या वेगवान चेंडूला प्रत्युत्तर देण्याचा इरादा फलंदाजाचा होता. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया आपण. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वर वेग भन्नाट आहे हमजाकडे, त्यातल्या त्यात एक रिदम आहे. त्या रिदम अंतर्गत तो चेंडू हातावतोय. टप्पा पडल्यानं बॉलला तितकं रोटेशन नाही मिळत आहे, पण जी पिचिंग आहे ती परफेक्ट आहे आणि त्याच पिचिंगवर फलंदाजांना सळो की पळो करून सोडलेला आहे हमजाने. क्रॉस बॅटेड खेळले, बॉल हवेत आहे, जाईल गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय का पाहूया. अडवलाय बॉल. चांगलं फिल्डिंग, रिले फिल्डिंग पाहायला मिळालं आणि मिळतात फक्त या 2च धावा. 2 धावांची मदत स्कोर कार्डला मिळेल आणि धावसंख्या पोहोचते आता 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 5 डिलिव्हरीज ऑफ सेकंड ओव्हर. पहिल्या षटकात 16 होत्या आणि या षटकात फक्त 3 धावा खर्च केलेल्या हमजाने. चला यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. यानंतर कारण सकाळी न्यू एकविरा पिंपळनेर हा संघ टॉप पुढच्या फेरीत पोहोचलेला आहे. त्यानंतर हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर. मग आता पिंपळा जर असती आज ती उद्या आहे का? म्हणजे अल्पेश गायकवाड यांच्या गावचा संघ उद्या खेळताना पाहायला मिळेल. लेग बायची 1 धाव मिळेल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या वडघर संघाची 20 झाले. 20 धावा, 1 फलंदाज बाद. काल 12 संघ खेळले. उद्या जय दुर्गा रांजोळी विरुद्ध दत्तगृपा पिंपळास ही जी लढत आहे ती खूप लक्षात राहणारी असेल. रांजोळी आणि पिंपळास या 2 संघांदरम्यान ती लढत आपण पाहणार आहोत. पाहूया या ठिकाणी भगत भाऊ जिंकतायत की गायकवाड भाऊ जिंकतायत. चला मॅच ऑन टीव्ही. ही तर थट्टा मस्करी चालत राहील आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि सर्वात महत्वाची बाब, उद्या ऑर्केस्ट्रा आहे. या स्पर्धेनिमित्त तुम्हाला संगीताची मेजवानी आयोजक देणार आहेत, तर त्यासाठी देखील आपण तयारीत राहायचं आहे. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा नेहमीच आयोजकांची राहिलेली आहे. त्याचमुळे अगोदर संदेशजी भादवडमध्ये सुद्धा ऑर्केस्ट्रा आपण ऐकलेला आहेच, सापड चषकाला सुद्धा ऑर्केस्ट्रा ऐकलेला आहेच आणि उद्या आपण रांजोळीमध्ये ऑर्केस्ट्रा ऐकणार आहोत. आणि भादवडचाच ऑर्केस्ट्रा आहे आणि मला असं वाटतं संदेश पाटील स्वतः सिंगर म्हणून उद्या येतील आणि अल्पेश गायकवाड त्यांना साथ देतील. चला मॅच ऑन ठेवा. पुढचा बॉल राऊंड विकेट. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. हमजा बॉलवर पोहोचतात, बॉल आत ढकलतात, प्रथम त्यांना बॅकअप देतात. काय क्षेत्ररक्षण शिरवणे संघाकडून पाहायला मिळालंय. अपेक्षा अशीच असते, चांगला खेळ, आपण एकमेकांना सहकार्य केलं तर आपल्या संघाची स्थिती मजबूत होऊ शकते आणि तोच खेळ क्षेत्ररक्षकांचा आता वरच्या दर्जाचा पाहायला मिळालाय. 2 धावा ऍड होतील वडगर संघामध्ये. धावसंख्या 22. 1 फलंदाज बाद. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ओम सज्ज होत आहेत. राऊंड विकेट. फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षकांनी एक्स्ट्रा कव्हरचे टिपतायत झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. धक्का दुसरा टीम कालिका माता स्पोर्ट्स वडघर. बावीस धावा, 2 फलंदाज बाद आणि तिसऱ्या षटकात 2 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या स्कोर कार्डवर पाहाल. 22 धावा, 2 फलंदाज बाद, 2 षटकांनंतर तिसऱ्या षटकातले 2 बॉल डिलिव्हर्ड झालेत, म्हणजे 2.2. पुढचा बॉल. ओ यावेळेस बघा स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता, पण खूप जास्त मागे सरकले. हा स्ट्रोक खेळत असताना वेगाला ओळखून कटशॉट खेळायचा इंटेंट होता फलंदाजांचा. पहिलं षटक वगळलं, पण त्यानंतर दुसरं आणि तिसरं षटक चांगलंच हाताळलेलं आहे गोलंदाजांनी आणि शिरवणे संघ पुन्हा एकदा या डावामध्ये डोकं वर काढतोय. पण अजूनही संधी आहे कालिका माता स्पोर्ट्स वडघर या संघाला.
बॅटची एज बॉल मागे जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार आउटफील्ड फास्ट नो चान्स फॉर द फिल्डर मच निडेड बाउंड्री फॉर वडगर चौकार. धावसंख्या 26 धावा 2 फलंदाज बाद. समृद्ध अशी आगरी कोळी परंपरा आणि गीतांच्या माध्यमातून गणेश दादा ती परंपरा त्या चालीरीती तुमच्या समोर आणतायत. ड्राईव्ह केलं एलिव्हेशन कमी आहे डिस्टन्स कमी गाठलं जातंय बॉल पोचेल लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल होता पण तो नाकारलेला आहे. फलंदाज नयन यांना पहिल्यांदा मौका मिळालाय. नयन यांना तिसऱ्या षटकात पहिल्यांदा स्ट्राईकवर जाण्याचा मौका मिळालेला आहे. हात शिवशिवत असतील त्यांचे कधी मी स्ट्रायकर एंडला पोहोचतोय आणि षटकार चौकार खेळतोय. आणि रांजोळी संघाचा नयन सुद्धा असाच उशिरा स्ट्रायकर एंडला पोहोचला होता. म्हणजे आज नयनचा दिवस नाहीये. नयन नावाचे जे फलंदाज आहेत त्यांना मौका उशिरा मिळतोय. पंच केलंय सॉफ्ट हँड पंच बॉल कव्हर पॉइंटला 30 सर्कलच्या जवळ अडवलं जाईल. पूर्ण होते एक धाव एका धावेची वर धावसंख्या पोचते 28 धावा 28 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकातला खेळ संपलेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर कालिका माता स्पोर्ट्स वडगर संघाची धावसंख्या 28 धावा 2 फलंदाज बाद. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातलं आणि या शेवटच्या 6 बॉल्सवर पुढे पुढे तुटून पडावं लागेल. आणि म्हणतात ना की फक्त संघात सहभागी होऊ नका प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडा. आणि तीच कामगिरी आता कालिका माता स्पोर्ट्स वडगरच्या फलंदाजांना करायची आहे. कारण आता पर्याय तितके उरले नाही आहेत. पर्याय कमी असताना तुम्हाला जास्तीचा विचार करावा लागेल. तुमच्याकडे जो खेळ आहे त्या खेळाचा दर्जा वाढवावा लागेल. तुमच्याकडे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा पूर्ण वापर करावा लागेल. आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या षटकात जसा खेळ झाला होता वडगरचा तसाच खेळ या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल का. मौका अजूनही आहे संधी अजूनही आहे वेळ अजूनही गेलेली नाहीये. पाहूया वडगर संघ तोच खेळ पहिल्या षटकात असं झाला होता या षटकात खेळतोय का की गोलंदाज मागच्या 2 षटकांप्रमाणे हे षटक सुद्धा इकॉनॉमिकल हाताळतोय का. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. पण पाहूया या शेवटच्या षटकामध्ये नेमकं प्रेक्षकांना काय पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवर आहेत सज्ज सिद्धेश. पंचांच्या नवीकडून सिद्धेश स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत नयन त्यांनी मागच्या बॉलवर सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. बॉल थोडा लो राहिलाय. सिद्धेशचा हा पहिला बॉल डॉट येतोय. डॉट बॉल परवडणार नाही कालिका माता स्पोर्ट्स वडगर या संघाला. 40च्या पलीकडे जायचा तर विचार करावाच लागेल. जी सुरुवात दिली होती त्या सुरुवातीला न्याय द्यावा लागेल. आणि त्यासाठी शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत. करायचं तर आताच करायचं. नॉकआउट स्टेज आहे. जिंकूनच तुम्हाला पुढे जाता येणार. त्यासाठी हा पहिला डाव खूप महत्वाचा. पुढचा बॉल सिद्धेश ऑन साइडला ड्रॉप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक गॅप मधून बॉल सीमारेषा पार. 2 क्षेत्ररक्षक आले होते त्यांना चकवत चौकार 4 धावा. थँक्यू. उद्याचा लॉट म्हणजे 19 तारखेचा लॉट जो युवा नेता चषक 2026 आहे. आयोजक आहेत प्रथम एंटरप्राइजेस क्रिकेट संघ रांजोळी म्हणजेच सिटी इमर्जिंगची ही स्पर्धा आहे. 19 तारखेचा लॉट प्रथम एंटरप्राइजेस वर्सेस अद्विक 11 स्पार्टन. पहिला सामना दुसरा सामना NK खांडवळ विरुद्ध अद्वैत 11. तिसरा सामना रिग्नेश 11 विरुद्ध एकता टिमघरपाडा. आणि चौथा सामना मायरा 11 वर्सेस आर्यन 11. दरम्यान झेल होता होता राहिला. एक तर पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थ्रो दूर वरच्या एंडला पण तोपर्यंत फलंदाज पोहोचलाय की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत. चला लोखंडे सर या आपण तपासणार आहोत स्ट्रायकर साईडला फलंदाज बाद आहे की नाही. तर 20 तारखेचा लॉट युवा नेता चषक 2026चा पहिला सामना SSK 11 विरुद्ध प्रांशी 11. दुसरा सामना पिंपळगर विरुद्ध राहणाळ. तिसरा सामना साविंद्रा विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स. आणि चौथा सामना TGC सरवली वर्सेस हर्षित 11. फलंदाज रनआउट आहे की नाही आपण अजून तपासणी चालू आहे. आणि फलंदाज अजूनही आपण थोडं थांबतोय. थोडा सस्पेन्स झाला पाहिजे नाही का. काय मजा आहे लगेच निर्णय मिळाला तर मग मजा काय. थोडंसं BP वाढतंय. आवरे कमी होईल तुमचा BP वाढतंय. अजून 25 ची खाली सार
अजून लग्न नाही झाली तुमची, बीपी वाढला. चला अजूनही निर्णय येणं बाकी आहे, थोडा क्लोज आहे, त्याचमुळे आपण थांबलोय. आपण तपासणी करतो वेगवेगळ्या अँगल्सने आणि फलंदाज सेफ आहे. चला आता श्वास घ्या. मिळतात एकंदरीत 2 धावा, धावसंख्या 34 झाले, 34. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या 4थ्या षटकातला. सिद्धेशचं 3 चेंडू संपलेत, 3 चेंडू संपलेत. धावसंख्या या षटकात 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत सिद्धेशने. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे जबाबदारी नयनने आपल्या खांद्यावर घेतली. मजबूत खांद्यांची ती फलंदाजी वडघर संघाला अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाहूया पुढचे 3 बॉल कसे खेळले जात आहेत दोन्ही संघांच्या वतीनं. रायझिंग अँड सरप्रायझिंग, काय परफेक्ट बाउन्सर सिद्धेच्या वतीनं हाताळला गेला. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया, कारण पाहावंच लागेल. गोलंदाज इतकी ॲक्युरेट बाउन्स खूप कमी वेळा हाताळताना पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात या खेळाडूकडे अनुभवाची तर कमी आहे, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट बाउन्सर, आणखीन एक बाउन्सर आणि तो नियंत्रणात आहे. येतोय आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चला आपण येतोय वॉर रूम मध्ये. बाउन्सर चेक करा, उंची चेक करायचे. येस, 1 फॉर दी ओव्हर दिली आहे का विकी सर? हां चला, म्हणजे 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला दिलेली आहे. आता पाहूया हा जो बाउन्स आहे तो नियंत्रणात आहे की नाही. फेअर आहे. चला तर शेवटचा टप्पा आता या पहिल्या डावाचा. 34 धावा झाल्यात आणि आता शेवटचा बॉल या पहिल्या डावातला वडगर संघ आला. 40 ओलांडून देईल का फलंदाज नयन? 40 ओलांडून देण्याचा प्रयत्न तर केला होता, पण स्ट्रेट लॉंग ऑन ला झेल देऊन नयनचा खेळ संपलेला आहे. पहिला डाव संपतोय. धावसंख्या 34, जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे टीम करंजमाता स्पोर्ट्स शिरवणे या संघाला. 24 चेंडू 35 धावांची गरज. समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल होईलच. उद्याच नक्कीच आपण उद्याचं वेळापत्रक देखील तुमच्यापर्यंत पोहोचूया. आणि तसेच सिटी इमर्जिंगचं जे वेळापत्रक आहे, आपल्याकडे वेळ आहे, आपण ते देखील वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि दोन्ही वेळापत्रक मी तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि अपेक्षा आहे की प्रत्येक संघ वेळेवर उपस्थित राहील आणि या आयोजनाची शोभा वाढवेल. चं लक्ष आहे. रोखायचे वडघरला, बनवायचं शिरवणीला आणि पाहूया ते बनवलं जाईल, रोखलं जाईल. त्यासाठी आपण समालोचन कक्षातून आवाज ऐकूया. जी रंगत या सामन्याला अपेक्षित आहे ती रंगत देण्यासाठी प्रतिभावंत लेजेंडरी कॉमेंटेटर ज्यांच्या वेगवेगळ्या उदाहरणांनी, वेगवेगळ्या पंचेसनी हा डाव रंगतदार बनेल. सिद्धी वावेरसरांचा आवाज आपण ऐकूया. पण तत्पूर्वी उद्याचं वेळापत्रक. पहिला सामना जयदुर्गा रांजोळी वर्सेस दत्तकृपा पिंपळास, महत्वाचा सामना असेल. दुसरा सामना NK स्पोर्ट्स खांडवळ वर्सेस दापोडे. तिसरा सामना रियान 11 रेहळे वर्सेस भरोडी. चौथा सामना जय हनुमान टेंबिवली वर्सेस बिंदास प्रतिष्ठान वडगर. आणि 5वा सामना खारबा वर्सेस खारडी. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल आणि मग बक्षीस समारंभ. पण पूर्ण दिवसभर ऑर्केस्ट्राची मजा घ्यायला विसरू नका. चला आवाज ऐकूया सिद्दीक बाबी सरांचा. गावचे आहेत त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम राहुल, आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय की पाहुणे उपस्थित झालेत, मात्र समोरच्या पॅव्हलिंग मध्ये ते मॅचचा आनंद घेत आहेत. बॅक टू क्रिकेट. धन्यवाद मनीष पाटिल सर, धन्यवाद संदेश पाटिल भिवंडीकर जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं लेट लीलाबाई स्मृति चषक की सुहानी शाम में. राजनौली क्रिकेट ग्राउंड पे इस वक्त सुनहरी धूप की चादर है और वडगढ़ ने करंजा माता शिरोने के सामने 35 का लक्ष्य रखा है. दोनों ओपनर बीच मैदान पे प्रथम और सिद्धेश. वडगढ़ ने गेंदबाजी की कमान देवेश के हाथ में दी है. दिवेश पाटिल के हाथ में दिए. सामना करेंगे प्रथम. 35 का लक्ष्य. फील्ड की जमावट ऑफ साइड में कॉर्डन है. फ्लाई स्लिप, कवर पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर. पहली गेंद रूम बना के खेलने की कोशिश. मोटा सिरा लिया है, गेंद सरक रही. थर्ड मैन पे 4 रन. हालांकि शॉट तो अच्छा नहीं था, बल्ला जोर से घुमाया था, गेंद फ्लाई स्लिप के बगल से गई थी. इस मर्तबा तान दिया आसमान में गेंद को. ओ माय गॉड, ये कैच बहुत जबरदस्त पकड़ा है. वहां पे सब खिलाड़ी है, वो बता रहे हैं कि बाउंड्री पे इस कैच को लिया है और ये लगता हुआ पहला झटका शिरोने टीम को. बिल्कुल बाउंड्री लाइन पे खड़े हो. दिवेश पाटिल ने अपने टीम को पहली सफलता दी है. नए बैटर शुभम आए. दिवेश पाटिल आते ही ऑन साइड पे खेला है. गैप में गेंद ट्रैवल हो रही है, नहीं रोक पाएंगे. गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन. पहली पे चौका, दूसरी पे विकेट, तीसरी पे चौका. दिवेश पाटिल शुभम के लिए. बैकफुट पे गए, करारा पंच, कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. जाजिबुल नजर शॉट. That ball firmly driven along the ground for 4. Delightful stroke. 12 आए, विकेट एक गिरा है. कमाल का रिप्लाई शिरोने स्पोर्ट्स का हम देख रहे हैं.
चेक. सन्माननीय रमेश भुईर आमचे ज्येष्ठ नागरिक आमच्या गावचे इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अशी ही सायंकाल होत आहे आणि गावातील ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित झालेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इस मरतबा स्वीप लगाने की कोशिश, क्या देखना है, बल्ले को लगी है नहीं. बढ़िया निर्णय अंपायर का. 1 रन और आता हुआ. क्या कमाल का क्रिकेट हो रहा है. अंडर 25 यंग ब्लड क्रिकेट, गर्म खून क्रिकेट, गर्म लहू क्रिकेट. हाँ, लहू के 2 रंग जो मूवी आई थी उसके डायरेक्टर कल्याण के थे. इनसाइड आउट, मिड ऑफ के ऊपर से एक और चौका. चौकों की झड़ी लगी है. खींच के मारा है. गजब का पुल है, पावरफुल है. 6 रन. तेईस रन शुभम जल्दी में नजर आ रहे. 15 रन बनाए 5 गेंदों पर. स्कोर को पहुंचाए 23. और कितने चाहिए? 12. कमेटी का काम आसान करती हुई शिरो ने, करंजा माता स्पोर्ट शिरो ने. एक और हैमर्ड है. करारा पंच, थंपिंग कवर ड्राइव. 4 रन. ये धनाजी मास की आवाज लग रही है. वाह, मराठी और हिंदी का अच्छा मिश्रण. स्विंग करने की कोशिश, सवाल पूछा. इंपैक्ट आउटसाइड या ऑफ स्टंप, लेग बाय 1 रन. अंपायरिंग बहुत लाजवाब हो रही. तीसरे अंपायर की स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन. केवल 7 रन चाहिए अगले मैच के टॉस के लिए. टीम इससे पहले कौन जीता? ये जीते अपना हाईवे दिवे के कैप्टन. रिवर्स खेला है, गेंद गैप में एक और चौका. चौकों की झड़ी लग गई है. फॉर्म में उधर
बल्लेबाज चल रहे उतने फॉर्म में गणेश जी चल रहे। 32 रन कहीं भी लग नहीं रहा है, वडगर की गेंदबाजी का कोई मूल है और ये जा रही है और वडगर भी इस स्पर्धा से बाहर जा रही है। कॉन्ग्रेचुलेशन शिरोने टीम, एक तरफा मुकाबला आपने जीता। व्हाट अ ग्रेट परफॉर्मेंस। हार्ड लक वडगर। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने बॉलिंग जरूर अच्छी की है। हमजा इज द मैन ऑफ द मैच। 3 रन देकर 1 विकेट लिया। हमजा आपको आना है, मेरे ख्याल से हमजा शेख, हमजा खान। वाह, फिल्मों में लगान और शिरोने में हमजा खान हिट है। मैन ऑफ द मैच हमजा खान। मैं पहले आपको लिए चलता हूं मनीष पाटिल के पास, मनीष पाटिल सर के पास। उसके बाद आंखों देखा सुनाएंगे संदेश पाटिल भिवंडीकर। धन्यवाद आदरणीय रमेश भोईर सर, या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण अगोदर करूया आणि नंतर हमजाला सामनावीरचा पुरस्कार देऊया. चला शिरोणे कॅप्टन तसट या. रमेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सामना 3 षटकांचा असेल दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या माहितीसाठी. चला, टॉस तर तुम्हाला माहितीच आहे. नाण्याच्या एका बाजूला स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स रांदोळी. कॉइन स्पिन होण्याच्या अगोदर तुम्ही कॉल द्या, जेणेकरून नाव मोठं आहे, तुम्हाला व्यवस्थित ते उच्चारता येईल. कॉइन लपवायचं सर, लपून कॉइन स्पिन करा. हां, कोण मागते? चला, शिरोण्याचे कॅप्टन देते कॉल. स्पिन दी कॉइन. पण नाणेफेक जिंकलेली आहे टीम हायवे दिवाने. हायवे दिवा नाणेफेक जिंकले. निर्णय लगेच सांगा. चला, फलंदाजी निवडलेली आहे. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या शिरवणे. आणि आपण रमेश दादा थांबायचंय, रमेश भोईर साहेब आपण थांबायचंय. हमजाला आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. हमजा या. आदेशजी भगत यांच्या वतीने आम्हाला, सागरजी भगत यांच्या वतीने आम्हाला कोल्ड ड्रिंक्स स्पॉन्सर झालेले आहे आणि ही ट्रॉफी